चला तर मग भाजीला एवढं सगळं आणलेलं होतं, मग आता हे चांगलं नीटनेटकं करून ठेवायचं होतं. मग म्हटलं चला आता सगळं काम आवरलेलं आहे आणि टी व्ही पुढे बसून असं काही काम करायचं होतं, कारण एकटं जर बसलं तर गपागप डोळेला मात्र लागतात, कारण उन्हाळ्यामध्ये खूप झोप येते नाही का. म्हटलं चला आता टी व्ही बघत बघत हे काम करून टाकूया. आणि छान असा फ्रेश असा भाजीपाला आणलेला होता, मस्त अशी कोथिंबीर, शेवग्याच्या शेंगा वगैरे, भेंडी आणि पालक आणली होती, इतकी फ्रेश होती ना, छान. आणि ह्या सगळं भाजीवाल्याकडे बघून एकदमच लगेच चेहऱ्यावर हसू येते बरं का, कारण एवढं सगळं भाजीला असल्यावर काही टेन्शन नसतं, आणि जर भाजीला काही नसेल तर काय करायचं हे टेन्शन. आणि एवढ्या सगळ्या भाज्या असल्यावर ह्याच्यापैकी कोणती करायचं, मग ते एक आणखी एक टेन्शन नाही का. म्हटलं चला आता चवळीची शेंगा होती ते चिरून घेतली, कारण संध्याकाळी तेच भाजी करायची होती. आणि इथं मस्त असं टी व्हीचं सिरियल बघत बघत काम चालू होतं माझं. आणि बघा इथं आमचं हे पोते ना, तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवले होते बघा. आता हे सगळे पोते नेलेले आहेत विकण्यासाठी, त्यामुळे माल नेलेला आहे. आणि इथं ना इन्व्हर्टरची बॅटरी खराब झाली होती, तसं तर 2 वर्ष झालेली होती घेऊन, पण खराब झालेली म्हणून ते एक्सचेंज करायसाठी आले होते काय ते माणसं. आणि नंतर संध्याकाळी बघा इथं ना मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तुम्हाला, मी लग्नाला गेले होते आणि त्याच लग्नाची आता डाक होती. आणि असं असतं ना, म्हणजे लग्न झाल्यावर तर डाक असते, ते डाक वाजल्याशिवाय सगळं देव वगैरे केल्याशिवाय म्हणजे वैवाहिक जीवनाला सुरुवात करत नाहीत असं असतं. त्यामुळे हे बघा इथं आमचे नवरी नवरदेव चाललेले आहेत आणि छान असं कार्यक्रम असतो बघण्यासारखा. आणि सगळे आले होते बायका, ते सगळे आले होते बघण्यासाठी, मी पण गेले होते. आणि हे सगळं बघून नंतर मला वाढदिवसाला पण जायचं होतं, आणि सगळे जेवण वगैरे सगळ्यांचे आटोपले होते. म्हटलं चला हे बघून नंतर वाढदिवसाला जाता येते, कारण वाढदिवस तर झालेलाच होता. म्हटलं चला भेटून तर येऊयात. आणि हे बघा आईच्या घरासमोरच होतं हे लग्न ना, त्यामुळं समोरासमोरच होतं. आणि मागच्या सांगितलं होतं ना तुम्हाला की आईचं घर बांधायची सुरुवात केलेलं आहे म्हणून, आणि आता कंप्लीट झाले आणि आता कलर द्यायचं काम चालू होतं बघा. हे मागं जे दाखवते ना ते आहे आईचं घर, आणि खूप छान झालेलं आहे, सगळं कंप्लीट झालं आहे, फक्त फर्निचर वगैरे राहिलेलं आहे आणि कलरचं काम चालू आहे सध्या. तर तुम्हाला जर होम टूर पाहिजे असेल तर नक्की तसं कमेंट करून सांगा. आणि हे बघा हे पूर्ण देवकर वगैरे असं डान्स करतात आणि प्रत्येक देवाला जाऊन आळवतात. नवरी नवरदेव सगळ्या सुवासिनी ते असतात सोबत, आणि ही एक परंपराच आहे बरं का. चला तर मग आता तुम्हाला पुढं दाखवते मी. मला एका वाढदिवसाला सांगितलं होतं ना जायचं म्हणून, तिथं असं भेटून आले, छानपैकी असे फोटो वगैरे काढून आले आणि केक वगैरे घेऊन नंतर घरी आले. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.